आपला एक मेंटॅलिटी आहे की सण आहे म्हणजे आपण जरीची साडी काटापत्राची साड्या नेसतो. रेट्रोची जी आहे ना आता पफ स्लीव्स ते परत आलेले आता. ब्लाउजेसचे काय आहेत, स्लीव्स फुल स्लीव्स पासून ते स्लीवलेस पर्यंत जाते, ऑफ शोल्डर पर्यंत जाते, परत ते खाली उतरते. भरपूर पेशन्स आहे, भरपूर पेशन्स आहे ह्या बिझनेसला. असं नाही काही साड्या ठेवल्यात आपण ब्लाउज ठेवलेत म्हणजे लोक आपल्याकडे यायला लागतील असं नसतं. आता जी मुलींची एक थिंकिंग आहे ना, नाही प्रत्येकीला साडी नेसणं हे खूप आवडतं. इंडियन ट्रेडिशन मध्ये कुठल्याही स्टेटच्या जरी काटापदराच्या साड्या ही फॅशन कधीही गेलं नाही आणि जाणारही नाही. सध्या ब्लाउज शिवणं हा एक खूप महागातलं एक हे आहे. कुठल्याही साडीवर एक ब्लाउज जर तुम्ही घेतला, तुम्ही नाही म्हटलं तरी 2-4 साड्यांवर तर तुम्ही एकच तुम्हाला मिक्स मॅच कळायला पाहिजे की मी हा साड्या तुम्हाला कॅरी करता यायला पाहिजे. मुख्य म्हणजे ब्लाउज मध्ये फिटिंग असायलाच पाहिजे. फिटिंग शिवाय साडीला शो येत नाही. तुम्ही कितीही महागातली साडी नेसा, भले साधी साडी नेसा पण ब्लाउज मस्त फिटिंग. मंडळी नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. लाईफस्टाईलचे व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत स्मार्ट मराठीला बघितलाच नव्हता, पण आता आपण लाईफस्टाईलचे सुद्धा व्हिडिओ करत आहोत आणि म्हणून त्याच्यासाठी मी आज आले ते म्हणजे फॅब3 ट्रेंड्स मध्ये. फॅब3 ट्रेंड्स मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर ज्या सुंदर साड्या आहेत, ज्या आपल्या महिलांना मुलींना फार आवडतात त्या, आणि सोबतच अगदी उत्तम असे ब्लाउजेस आहेत. चला तर मग आज जाऊनच बघूयात फॅब3 ट्रेंड्सची कमाल काय आहे आणि कशा पद्धतीने इकडे फॅब्युलस मटेरियल आहे. नमस्कार मॅम. बघायला गेलं तर खूप सुंदर बुटीक आहे आणि इकडे साड्या पण सुंदर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस सुद्धा आहेत. आपण मॅमशी सुद्धा चर्चा करणार आहोत आणि इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्लाउज साड्या जसं तुम्ही आता बघितलात तर इकडे या पद्धतीच्या वेगवेगळ्या आहेत, ज्या ट्रेंडी सुद्धा साड्या आपल्याला इकडे दिसत आहेत. आणि लाईफस्टाईलचा हा पहिलाच व्हिडिओ आपण स्मार्ट मराठीवर करतोय, पण मला माहिती आहे नक्कीच तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्ही सुद्धा स्मार्ट बनाल. चला तर मग चर्चा सुद्धा करूया, गप्पा मारूयात आणि इथे असणारे प्रत्येक पॅटर्नचे ब्लाउज आणि साड्या सुद्धा बघूयात. चला. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. आज आपल्या गेस्ट आहेत फॅब3 ट्रेंड्सच्या डायरेक्टर शोभा मॅम. शोभा मॅम, खूप स्वागत आहे. बघायला गेलं तर साडी ही एक असा पोशाख आहे की तो घातल्यानंतर प्रत्येक स्त्री खुलून दिसते. या इंडस्ट्रीमध्ये बरेच वर्ष झालं तुम्ही काम करताय, थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना ओळख करून द्याल का? ठीक आहे. असं आहे ना की साडी ही जी फॅशन आहे हे कधी जात नाही. पूर्वीपासून साडी ही आहे, इंडियन कल्चर म्हणा की आपण वर्षानुवर्षापासून कित्येक वर्षापासून म्हणजे साडी हा एक इंडियन वेअर म्हणूनच मोजल्या जाते. आणि ह्याला कुठेही शिवण नसताना, ऑफकोर्स आता रेडीमेड साड्या आलेल्या आहेत, नऊवारी सुद्धा आपण रेडीमेड घालतो, आपण ही पण साडी नेसतो की, पण पहिल्यापासून एक असं आहे की ह्या 6 मीटरची जी मटेरियल आहे विदाउट स्टिचिंग, कुठेही शिवण नसताना पण आपण नेसतो आणि आपण
वेगवेगळ्या स्टाईलने आपण नेसतो सगळेच, म्हणजे एज, त्याला काही असं एज बार नाहीये. लहान मुलींपासून अगदी आपण 5-6 वर्षाच्या मुलींना सुद्धा साडी नेसवतो. 80 वर्षाच्या बायका पण साडी नेसतात, त्याच्यात काहीच आहे नाहीये. तर मला लहानपणीपासूनच म्हणायला हरकत नाहीये की मला साडीची आवड आहे आणि मी साडी नेसते. तर मला असं वाटतं ना की साडी नेसल्यावर ना प्रॉपरली, म्हणजे बरोबर नेसायला पाहिजे, त्याला प्रॉपर ब्लाउज असायला पाहिजे. आणि साडीची ब्युटी कधी निखरून येते की तुम्ही जेव्हा त्याला प्रॉपर फिटिंगचे ब्लाउजेस घालता. ऑफकोर्स आता आपण काही घालतो, शर्ट घालतोय, टी शर्ट घालतोय, काही आपण कशावर नाही घालतो, पण एक ट्रेडिशनल म्हणजे असं असतं ना की आपण प्रॉपर फिटिंगचे ब्लाउजेस, तेव्हा साडी भली स्वस्त्यातली साडी असू दे, पण ब्लाउज जेव्हा फिटिंग मध्ये असतात तेव्हाच त्या साडीला व्हॅल्यू असते. नक्कीच. आणि मला वाटते हा जो, म्हणजे हे जे तुम्ही बोलताय, हा जो अनुभव आहे, तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून यामध्ये काम करताय, त्यामुळेच आहे. मॅम, मला म्हणजे ऐकायला आवडेल किंवा प्रेक्षकांना सुद्धा आवडेल, भारतीय परंपरेमध्ये अनेक प्रकारच्या साड्या आहेत, त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? आणि तुमची आवडती नेमकी कोणती? आवडतं म्हणजे साडी मला आवडतं म्हणून मला सगळ्या स्टेटच्या साड्या आवडतात. तर साऊथ मध्ये म्हटलं की साऊथ कॉटन आहेत, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पैठणी आहेत, इरकल्या आहेत, तर महेश्वरी साड्या आहेत एमपी मधल्या, आसामी कॅलकाटा मधले जे हँडलूम साड्या आहेत माझ्याकडे. म्हणजे मला आवडतं म्हणजे मला सगळ्या साड्या आवडतात, असं काही नाही, पण मी प्रिफर करते कॉटन साड्या, तर मला कॉटनच्या साड्या खूप आवडतात. साडीमध्ये आवड असत काय, तर ऑफकोर्स असं आपण बोलू शकतो की वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये, वेगवेगळ्या सीझन मध्ये आपण त्याप्रमाणे, आता मुंबईतल्या गरमीत आपल्याला कॉटन साड्याच पाहायला लागतात, आणि ह्या गरमीत उन्हाळ्यात सुद्धा आपण फंक्शनला जाताना पैठणी, कांजीवरम, बनारसी नेसतो आपण. म्हणजे सीझन अनुसार म्हणा किंवा ओकेशन म्हणा की काय आहे, सण सुदीला, आता आपला पाडवा येणार आहे, पाडव्याला म्हणा किंवा मग आपण जरतारी साड्याच नेसतो. बरोबर, ते आपलं एक मेंटॅलिटी आहे की सण आहे म्हणजे आपण जरीची साडी, काटापदराच्या साड्या नेसतो. असंच म्हणजे ऑफिस वेअर मध्ये झगमग नसतं, सिम्पल वेअर करतो आपण, जी फॉलिंग मटेरियल्स असते किंवा आपल्याला इझी टू कॅरी असतं, म्हणजे फायली. आता ऑफकोर्स आपण कम्प्युटरवर काम करतो तरी म्हणजे साडी घसरू नये, पदर नीट राहावं असलं म्हणजे आहेत साड्या. म्हणजे अशा साड्या आपण बघून घ्यायला पाहिजे की आम्हाला ऑफिसला जर नेसायचं असेल तर जी कुठे सरकणार नाही की हे नाही. फंक्शन मध्ये आपण कॅरी करतो, पार्टीवेअर आपण कॅरी करतो, आपण पदर हे करतो. ते साड्यांमध्ये म्हणजे अशा प्रकार तर भरपूर आहेत, आपल्यालाच बघून घ्यावं लागतं की हा मला कशासाठी पाहिजे. जसं तुम्ही आता मॅम म्हटलात की साडी कितीही छान असली तरी ती कॅरी सुद्धा करता आली पाहिजे. तुमचा जो काळ होता, ज्यावेळीपासून तुम्हाला आवड आहे साड्यांची, म्हणजे मला वाटते की शाळेच्या गॅदरिंग पासून साड्यांचं एक वेड लहान मुलींना तयार होतं, ते अगदी म्हातारपणापर्यंत आपण त्या साड्यांमध्ये नेहमी असतो. तर मला विचारायला आवडेल की त्या काळचा जो फॅशनचा ट्रेंड होता आणि सध्याचा, यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो? ट्रेंड असा साड्यांचा ट्रेंड बदललेला नाही असं म्हटलं गेलं की, जर आधीपासून रेट्रो पासून आपण बघायला गेलो की मधुबाला, मीना कुमारी पासून आत्ताचे जे आहे ते सगळ्यांच्या साड्या नेसल्या जातात सगळ्यांच्या. ओके, त्यावेळेला क्लोज नेक ब्लाउजेस होत्या, फुल स्लीव्हचे ब्लाउजेस होत्या, आणि टाईट, जसं मुमताज वगैरे टाईट साड्या नेसायचे. आणि मी जेव्हा ऑफिसला जायला लागली, मी जेव्हा नोकरीला, म्हणजे त्यावेळेला असा रेखाची एक फॅशन होती, हाय नेक ब्लाउज. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की वा, हाय नेक ब्लाउज आणि एल्बो स्लीव्ह असले की वाव, म्हणून की तो एक फॅशन होता. ऑफकोर्स रेट्रोची जी आहे ना आता पफ स्लीव्ह, ते परत आलेले आता, आणि बोट नेक, क्लोज नेक जे आहे ते परत आलंय आता. ब्लाउजेसचे काय आहेत, स्लीव्ह फुल स्लीव्ह पासून ते स्लीवलेस पर्यंत जाते, ऑफ शोल्डर पर्यंत जाते, परत ते खाली उतरते. म्हणजे चक्राकारच असते ते. यामध्ये मॅम, हा व्यवसाय करत असताना प्रत्येकीला म्हणजे कमेंट येतात, जसं तुम्हाला सुद्धा येत असतील, कुठल्या कार्यक्रमामध्ये गेला, तुमच्या मैत्रिणी सुद्धा म्हणत असतील की नाही शोभा, तू खरंच उठून दिसतेस आमच्या सगळ्यांमध्ये, म्हणजे जास्त काही केलं नाहीस पण खरंच तू साडी ज्या पद्धतीने वेअर केलेस त्यामुळे उठून दिसतेस. तर यामध्ये मॅम, अनेक स्त्रियांना असं वाटतं की आपण सुद्धा हा व्यवसाय करावा, पण हा व्यवसाय करत असताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, यामधले फायदे तोटे काय आहेत, आणि एखाद्या महिलेला वाटलं हा व्हिडिओ बघून सुद्धा की नाही आपण पण सुरुवात करूया, तर तिने कोणती खबरदारी घेतली पाहिजे?
खबरदारी म्हणजे काय, साडी बघताना आपल्याला खूप सोपं वाटतंय. साडीचे जेव्हा आपण सिलेक्शन करतोय तेव्हा कुठे करतोय किंवा आपले जे कस्टमर्स कशा तऱ्हाचे आहेत, ऑफिसला जाणारे आहेत का, ऑफिसला जाणारे असले तरी हल्ली कसे असतात, कॉर्पोरेटरचे वेगळे स्टाईल्स असतात, बरोबर. नॉर्मल जे कामाला जातात जसे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, मग त्यांची एक स्टाईल वेगळी असते. म्हणजे ते बघायला पाहिजे की आता हाऊसवाईफ म्हणायचंच नाही तर सगळ्याच वर्किंगच आहे. हो. तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं, म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याकडे कुठले क्लायंट आहेत, ऑफिस गोअर्स आहेत. ऑफकोर्स आता मुली सुद्धा साड्या नेसतात, मुलींना सुद्धा साडीची आवड आहे आणि मुलींना सुद्धा कॉटनच्या साड्या नेसणं आवडतंय, सिल्क साड्या पण आवडतात. म्हणजे ते आपल्याला जरा लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या परिसरात कसे आहेत. हो. आणि आता जे ऑनलाईनची ट्रेंड जे चालू आहे, ऑनलाईन मध्ये आपण जसं सगळ्याच वस्तू मिळतात आपल्याला, इव्हन साड्यांचे पण, ते साडी म्हणजे क्वालिटी काय आहे ते दाखवायला पाहिजे. म्हणजे अगदी चीप क्वालिटी नको, फसवणूक व्हायला नको, आपल्याकडनं व्हायला नको. म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा आपण ते प्रोड्यूस करतो. आपण कॅमेरावर दाखवतो की बाई काय साडी आहे, काय मटेरियल आहे, ते ह्या सगळ्या गोष्टींच्या ना आपल्याला हे ठेवायलाच पाहिजे की उद्या काही कंप्लेंट नको यायला. की काही लोकांना मटेरियल बद्दल माहित नसतं, जशी कॉटन आहे, लिनियन आहे, सिल्क आहे, शिफॉन आहे. हल्ली डुप्लिकेट खूप निघालेले आहे. म्हणजे आपण सुद्धा घेताना किंवा आपण सुद्धा मॅन्युफॅक्चर कडनं घेताना सुद्धा आपल्याला खूप काळजी घ्यावा. बरोबर. हा मॅम, व्यवसाय करत असताना ज्यावेळी सुरुवातीला एखाद्या महिलेने ठरवलं एखादा गाळा घ्यावा आणि आपण करावं, तर एकंदरीत किती खर्च येऊ शकतो? खर्च म्हणजे परत तेच डिपेंड ऑन तुमचं लोकेशन, तुम्ही कुठे करता आणि कुठल्या पद्धतीने करता. तुम्ही बुटीक स्टाईलनी करता का, फक्त एक सिंपल दुकान, म्हणजे ज्याला दुकान आपण आधी दुकानच म्हणायचं, साड्यांचं दुकान, आता आपण बुटीक म्हणतो त्याला. तर बुटीक म्हणजे थोडंसं वेगळं इंटिरियर असतं. थोडासा फरक सांगा. थोडासा इंटिरियर असतं की काय म्हणता, इंटिरियर करताना आपण शोशाईन करतो, थोडंसं पिक्चर्स वगैरे, कर्टन्स वगैरे असं वगैरे. तर दुकान करायचं असं म्हणजे दुकान असं एक टिपिकल शॉप म्हणून, जसं फक्त तिथे सेल्फ असतं. बरोबर. ही दोन डिफरन्सेस तर आहेतच. आणि दुकानात कसं असतं, दुकानात खूप साड्या पडलेल्या असतात, स्वस्तापासून महागापर्यंत. पण बुटीक जी आहे, बुटीक मध्ये कसं असतं, सिलेक्टेड असते. जी कोण करते, जी कोण ओनर आहे, तिचे टेस्ट तिथे दिसून येते, टेस्ट काय आहे. आणि प्लस जी काय आपली एक्सपिरियन्स असते ना, की आपल्याकडे येणारे बायका की कशा साड्या नेसतात की किंवा कसली आवड आहे, तशाच प्रकाराने करायला पाहिजे जी नवीन व्यवसाय करायला जे हे करतात. तर यानंतर मॅम, म्हणजे सुरुवात ज्यांना करायचे तर निश्चितच हे फायदे तोटे लक्षात घेऊन करू शकतात. पण पेशन्स हवं. बरोबर. पेशन्स, भरपूर पेशन्स आहे, भरपूर पेशन्स आहे ह्या बिझनेसला. असं नाही काय साड्या ठेवल्यात आपण, ब्लाऊज ठेवल्यात म्हणजे लोक आपल्याकडे यायला लागतील असं नसतं. बरोबर. त्याला पेशन्स खूप लागतं. का तर प्रत्येकीचं आवड वेगळी असते, प्रत्येकीचे एक्सपेक्टेशन वेगळे असतात, प्रत्येकीचे म्हणजे काय म्हणतात, थिंकिंग वेगळे असते की त्यांचे आपले हे असतं. म्हणजे आपल्याला सगळं सहन करावं लागतं की कोण काय बोलतील, कोणाची काय आवड आहे, कोणाला काय रिक्वायरमेंट आहे, हे महत्वाचं असतं. नक्कीच मॅम, म्हणजे आता तुम्ही ज्या वयात हा व्यवसाय करता, तुम्हाला जेनझी मुली सुद्धा भेटत असतील, त्यांचा फॅशनचा सेन्स कसा वाटतो आणि तो तुमच्या व्यवसायाला कसा फायदेशीर ठरतोय? मला म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड टू से दिस की मला खूप आवडेल सांगेल की माझ्याकडे 10वीच्या मुलींपासून येतात की जेव्हा ही सँड ऑफ चालू असतं, म्हणजे सँड ऑफची जेव्हा सीझन, जेव्हा परीक्षा संपते 10वी 12वीचे, त्यावेळेला माझ्याकडे मुली येतातच. काही शाळांमध्ये स्लीवलेस वगैरे अलाउड नाही आहेत काही ह्याच्यामध्ये, तर त्या मुलींना खूप असं वाटतं की आम्हाला असल्या ब्लाऊज घालायला पाहिजे, किंवा जे वेस्टर्न कपडेच घालतात, जीन्स किंवा वन पीस घालतात. पण आता जी मुलींची एक थिंकिंग आहे ना, नाही, प्रत्येकीला साडी नेसणं हे खूप आवडतंय. आणि त्यांना ओके शाळेत नाही चालत, कॉलेजमध्ये चालत नाही, पण पार्टीला वगैरे कुठे जायला त्या स्टाईलची ब्लाउजेस
किंवा कॉलरचे ब्लाउसेस असतात जे स्कर्टवर सुद्धा घालू शकतात, ते जीन्सवर सुद्धा घालू शकतात, तसे माझ्याकडे येतात. म्हणजे मला माझी जी आवड आहे ते सेम त्या मुलींची आवड आहे. आहे. मला वाटतं तुम्ही मागे सुद्धा ज्यावेळी तरुण वयात असाल त्यावेळी पण काळाच्या पुढे असाल फॅशनच्या बाबतीत, म्हणूनच म्हणजे ही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. मॅम, त्यावेळेच्या काही बॉलिवूड स्टोरी ज्या फॅशनला अटॅच होत्या त्या सांगू शकता का? फॅशनला अटॅच म्हणजे काय, स्टोरी असं म्हटले ना की आपण काय ट्रेंड युज करतो, जेव्हा श्रीदेवीचे शिफॉनच्या साड्या, ते आपल्याला सवय झालेली आहे की ते वाऱ्याने उडत असते तसे साड्या, जसे रेखाचे पण असे सिल्कच्या साड्या किंवा सॅटिनच्या साड्या. आणि जेव्हा ही होती मुमताजची जी टाईट फिटिंग, इथे ती पदर खोचून, हे सगळे स्टाईल त्यावेळेला होतं. आणि आता आपण ऑफकोर्स आता आपण पार्टीमध्ये वगैरे थीम असलं किंवा हल्ली लग्नात वगैरे थीम असतं तेव्हा आपण हे सगळं ट्राय करतोच. मॅम, अशी कुठली साडी आहे तुम्हाला वाटतं की ती कुठल्याही अंगकाठीची स्त्री असू दे तिला उठून दिसेल? साडीबद्दल असं बोलायला खूप कठीण आहे की प्रत्येक साडी, सिल्कच्या साड्या म्हणजे सिल्कमध्ये केवढे तरी आहे, कॉटनच्या साड्या म्हणजे हँडलूम पासून आपल्याकडे कॅलकाटा हँडलूम, साऊथ कॉटन, ह्या अशा आहेत. कुठल्याही अंगाला म्हणजे आपण नॉर्मली असं असतं ना की थोडेसे हेल्दी असतात ते कॉटनच्या साड्या अवॉइड करतात का, तर ते हे होतं. ऑफकोर्स तुम्ही जरा चापून फिटिंग मध्ये नेसलं की ते छान दिसतंय. आणि फॉलिंग मटेरियल्स, असे यंगस्टर्स वगैरे जास्त करून फॉलिंग मटेरियल्स प्रिफर करतात किंवा आणि छान दिसतं, त्यांना कॅरी करता येते ते तसे साड्या. आणि ऑफकोर्स जरीची साडी ह्या इंडियन ट्रेडिशन मध्ये कुठल्याही स्टेटचे जरी काटापदराच्या साड्या ही फॅशन कधीही गेलं नाही आणि जाणारही नाही. बरोबर. आपण आपल्याला ट्रेडिशन म्हटलं की लग्न असू दे, हे असू दे, की आपण ते नेसायला जातो, नेसतोच आपण. म्हणून हे आपण कॅरी करणार. परत मी तिथेच येऊन थांबते की कोणीही असू दे, लहान असू दे, वयाने मोठे असू दे, तुम्ही कसं कॅरी करता. तुम्ही साडी नेसलात, ब्लाउज घातले, काय ज्वेलरी घातलं ते त्याच्यावर आहे. नक्कीच. तुम्ही कसं कॅरी करता त्याच्यावर तुम्ही साडी बद्दल हे करू शकता. माझा शेवटचा प्रश्न हा आहे की आता लग्न सराई आहेत, गडबड सगळी चालू आहे, साखरपुडा, लग्न, बारसं, डोहाळे जेवण हे सगळं चालू आहे सध्या या सीझनला. अशा वेळी काय होतं, माझ्याकडे बऱ्याचदा महिलांना असतं की मी ज्या साडीमध्ये फोटो काढलाय ती साडी मला परत नाही नेसायची. म्हणजे एक काळ होता ज्यावेळी फक्त जे ऍक्ट्रेस आहेत किंवा लाईमलाईट मध्ये राहणारे लोक आहेत हा कदाचित विचार करत असतील, पण आज बघायला गेलं तर सर्रास सगळ्या जणी म्हणतात की माझ्या इन्स्टाला टाकायला किंवा फेसबुकला, स्टेटसला सुद्धा, व्हॉट्सअपला मला परत ती साडी नकोय. तर अशा वेळी कधी कधी गडबड होते साडी आणि ब्लाऊज चूज करताना आणि त्याचा पश्चाताप पण होतो. तर काय महिलांना सल्ला द्याल की साडी आणि ब्लाऊज बघताना कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? साड्या आणि ब्लाऊज घेताना तर ऑफकोर्स आपण असे नॉर्मली बघितले असेल की आपण असे उघडून लांबी बघतो की काही साडीनं रुंदी कमी असते, लांबी तरी असते की म्हणजे 6 मीटरच्या साड्या असतात, त्याच्यात ब्लाऊज पीस असतात. आणि काही सिल्कच्या साड्या किंवा हे आपल्या हँडलूमच्या साड्या, त्याचे ब्लाउजेस शिवणं म्हणजे ना एकतर ते लवकर खराब होते का, तर ते खूप डेलिकेट मटेरियल असतं. तेव्हा आपण काय करतो, बाहेरचंच कापड घेऊन ब्लाऊज शिवतो. सध्या ब्लाऊज शिवणं हा एक खूप महागातलं एक हे आहे. आणि परत ते सारखं टेलरकडे जा, मेजरमेंट द्या, ट्रायल करा, किंवा आपण जे बोललंय ते शिवत नाही, तर मग त्याची एवढी कटकटी असते. आता जी रेडीमेड ब्लाउसेस आहे त्याच्यात कसे आलेले मिक्स अँड मॅच आहेत. तुम्ही कुठल्याही साडीवर एक ब्लाउज जर तुम्ही घेतला, तुम्ही नाही म्हटलं तरी 2-4 साड्यांवर तर तुम्ही एकच, तुम्हाला मिक्स मॅच कळायला पाहिजे की मी हा तुम्हाला कॅरी करता यायला पाहिजे की बाई मी नेसले, मी घातलंय असं. आणि ब्लाउजेस म्हणजे मिक्स मॅच म्हणजे कसं, त्याच्यात तुम्हाला रेडीमेड मध्ये कसं काय रेडी टू वेअर मिळते, जी पॅटर्न पाहिजे, की आपल्या डोक्यात जी पॅटर्न असते की मला हे असलं गळा पाहिजे किंवा अशी स्लीव्स पाहिजे, ते तुम्ही कॅरी करू शकता. म्हणजे आपण घेतानाच लक्षात ठेवायला पाहिजे की मला हा असं गळा पाहिजे किंवा मला ही स्लीव्ज एवढीच लांब पाहिजे किंवा स्लीवलेस पाहिजे. तर त्यावेळी आणि फिटिंग मुख्य म्हणजे ब्लाऊज मध्ये फिटिंग असायलाच पाहिजे. फिटिंग शिवाय साडीला शो येत नाही. तुम्ही कितीही महागातली साडी नेसा पण त्या साड्यांना शो येत नाही. भले साधी साडी नेसा पण ब्लाऊज मस्त फिटिंग. नक्कीच मॅम, म्हणजे मला वाटतंय जे तुमचा ब्रँड आहे फॅब 3 ट्रेंड्स
आणि खरंच आम्हाला फॅब्युलस माहिती दिलेली आहात. आणि स्मार्ट मराठीच्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की लाईफस्टाईलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे की ज्यामध्ये आपण महिलांची जी लाईफस्टाईल आहे याच्या माध्यमातून अनेक पॉडकास्ट घेणार आहोत. आणि शोभा मॅम त्यामधल्या तुम्ही पहिल्या गेस्ट आहात आणि Thank you. खूप आभार, तुम्ही तुमचा वेळ दिलात. प्रेक्षक हो, तुम्हाला ही मुलाखत आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. त्याचबरोबर या सगळ्या ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोष्टी आहेत त्या कुठे मिळणार हे सगळी माहिती, पत्ता आणि नंबर सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिला जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद मॅम. नमस्कार.